आपल्या सोबत आहेत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर पंचनामे सुरू झालेले आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगणार? नाही, मागच्या काल 2 दिवसामध्ये जेव्हा ऑरेंज अलर्ट आपल्याकडे होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पाऊस झाल्यामुळे पिकांचं, घरांचं, दुकानांचं नुकसान झालेलं आहे। त्यासाठी शहरामध्ये आम्ही महसूलचे आणि कॉर्पोरेशन कंबाईंड टीम म्हणून पंचनामे सुरू केलेले आहे आणि ग्रामीणमध्ये आमचे तलाठीमार्फत पंचनामे सुरू आहेत। पुढच्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण 100% पंचनामे होऊन जाईल। आत्तापर्यंत जवळपास 30% पंचनामे झालेले आहे। याच्यामध्ये एक इश्यू असा आहे की शहरामध्ये जे लो लाईंग एरिया होते त्याच्यामध्ये घरामध्ये घुसून नागरिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचं प्रायोरिटीवर आम्ही संपवणार आहे। ते आज उद्यामध्ये सगळे पंचनामे घरांचे संपणार आणि त्याच्यानंतर मग ग्रामीणमधले शेती नुकसानीचे पंचनामे आपण तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ त्याचं नुकसान भरपाई देण्याचं काम प्रशासन करणार। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 2 ठिकाणी सर, म्हणजे शहरात जे नुकसान झालं ते साहित्य खराब झालं, धान्य, पुस्तकं, इतर संपत्ती, ग्रामीण भागामध्ये पिकांचं नुकसान झालं, मदतीचं कसं वाटप असणार आहे यांचं? नाही, याच्यामध्ये जे क्रॉप्सचं जे नुकसान त्याच्यामध्ये NDRF आणि SDFचे नॉर्म ऑलरेडी डिटरमाइंड आहे आणि शहरामध्ये जर घराचं नुकसान झालं तर 10,000 रुपये आणि दुकानांचं जर झालं तर 50,000 रुपये याप्रमाणे आणि इमिजिएट खावटी म्हणून आपण 2,500 रुपये आपण तसं त्या सगळ्या नागरिकांना आपण तात्काळमधून त्यांच्या खात्यामध्ये टाकत असतो। गेल्या वेळेस 10,000 काहीतरी वाटप केली होती आपण, ते परमनंट नुकसानचं आहे। परमनंट नुकसान झालं घराचं, परमनंट किंवा टेम्पररी नुकसान झालं तर आपण 10,000 देतो आणि दुकानांचं, कमर्शियल प्रॉपर्ट्यांचं जर परमनंट किंवा टेम्पररी झालं तर आपण 50,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकत असतो। कधीपासून वाटप सुरू होईल असं वाटतंय? पंचनामे झाले की आम्ही डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे खाते आणि त्यांचं आधार कार्ड घेणं सुरू आहे, ते झाल्याबरोबर त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकणं सुरू करू। शेवटचा प्रश्न सर, अहवाल सरकारकडे पाठवायचा असतो, त्याची मुदत कधीपर्यंत आहे, कधीपर्यंत जाईल आपला अहवाल? 2 दिवसांचं चाललं जाईल आमचं, 2 दिवस मॅक्सिमम। कॅमेरामॅन विशालसह गजानन माटे, टी9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।